दशरथ पाटील म्हटलं की आठवतो तर त्यांचा महापौर पदाचा कार्यकाळ. मनपा प्रशासनावर आपला वचक ठेवून जनतेची कामं करून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. याच कामाचा अनुभव घेण्यासाठी दशरथ पाटील हे विधानसभेच्या रणांगणामध्ये उतरले असून परिवर्तन महाशक्ती महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत असून स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे दशरथ पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. गुरुवारी दशरथ पाटील यांच्या प्रचारार्थ पश्चिम मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शो निमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांचे उधळण करत राजेंचं स्वागत करण्यात आलं. त्याचबरोबर महिलांनी राजेंचं औक्षण करून स्वागत केलं. यावेळी शिवाजीनगर महादेव मंदिर या ठिकाणाहून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. श्रमिकनगर, अशोकनगर, सातपूर कॉलनी, सातपूर गाव, स्वारबाबा नगर, लोंढे ब्रिज, कुटवड नगर, माऊली लॉन्स, कामटवाडे गाव, त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर, उत्तम नगर, मोरवाडी गाव, राणाप्रताप चौक, शिवाजी चौक, मार्केट, लेखानगर या भागांमधून ही रॅली काढण्यात आली होती. महाराष्ट्रातील गेल्या 75 वर्षातील गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली असून म्हणून नाशिक पश्चिममधून माजी महापौर दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली आहे. फुले शाहू आंबेडकर, पंकजा मुंडे यांचा विचार महाराष्ट्रभर रुजवण्यासाठी स्वराज्य पक्ष मतदारसंघातून उमेदवारी करत असून विस्थापित उमेदवारांना धक्का देत दशरथ पाटील लाखभर मतांनी विजयी होतील असा विश्वास परिवर्तन महाशक्तीचे नेते आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केला. आज नाशिकमध्ये नाशिक पश्चिम माजी महापौर दशरथ पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही इथं आलो होतो. एक स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून एक वेगळं चैतन्य पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. पूर्ण जनता व्यथित आहे. लोक कंटाळले की इतक्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण 75 वर्षात महाराष्ट्राने पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे आणि म्हणून एक चांगला पर्याय साठी ते हुडका लागलेले आहेत आणि तो चांगला पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे जे विस्थापित सगळे जे उमेदवार आहेत त्या विस्थापित उमेदवारांना मोठ्या मताने जनता कौल देणार आहे. एक चांगला पर्याय म्हणून आम्ही पुढे आलोय. एक शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरचा विचार रुजवण्यासाठी आमचा प्रोग्राम आहे. कोणाचे हेवे देवे करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलो नाही. तर 2024 पासून ते 2029 आणि 2034 ला आमचं विजन काय, आमचं रोडमॅप काय, आमचं ब्लू प्रिंट कसा असणार आहे त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे प्रचाराचे सगळे भाषण आम्ही त्या पद्धतीने आम्ही संबोधित करत असतो. आणि म्हणून जनता सुज्ञ, जनतेला समजलंय हे आपल्या खुर्चीसाठी प्रेम आहे. लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी यांचा काही विषय नाही. आणि म्हणून हे चैतन्यपूर्ण वातावरण, एक उत्साहपूर्ण वातावरण आपल्याला नाशिक, प्रामुख्याने नाशिक पश्चिम मध्ये जिथं माजी महापौर दशरथ पाटील उभारलेले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की दशरथ पाटील सुद्धा मोठ्या संख्येने मतांनी ते निवडून येतील. यावेळी बाईक रॅली प्रसंगी स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख रुपेश नाठे, बाळासाहेब वाजे, ज्ञानेश्वर गोडसे, ज्ञानेश्वर थोरात, प्रेम पाटील, रोहित पाटील, नितीन पाटील, जय वाघ, प्रणव पवार, प्रणव जगताप यांच्यासह स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.